मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. बातमी आहे फैजपूर येथील. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. मी आज या ठिकाणी फैजपूर शहरामध्ये खंडोबा वाडीच्या पाठीमागे उपस्थित आहे. या ठिकाणी 48 वर्षांच्या पासून निरंतर न चुकता या ठिकाणी वैकुंठवासी नथुसिंग बाबा राजपूत दौरा मंडळाचा सप्ताह होत असतो आणि संपूर्ण ग्रामस्थ आणि पंचक्रोशी या उत्सवाची वाट बघत असते. या वर्षी सुद्धा या दौरा मंडळाचा कार्यक्रम आहे. 4 जानेवारी पासून तर 11 जानेवारी पर्यंत हा संपूर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. 3 जानेवारीला गावातील विठ्ठल मंदिरापासून तर या स्थळापर्यंत भव्य अशा शोभायात्रेचं सुद्धा दुपारी 3 ते 6 वाजेच्या दरम्यान आयोजन आहे. या संपूर्ण महोत्सवामध्ये विशेष म्हणजे सामुदायिक तुलसी अर्पण सोहळा साजरा होणार आहे. त्याची पूर्वतयारी समितीने 6 महिने आधीपासून सुरू केली आहे. परत विठ्ठल नामजप या ठिकाणी सर्व सामुदायिक पद्धतीने संपन्न होईल. या ठिकाणी परत संगीत, रामायण कथेचं पण यावर्षी आयोजन आहे. श्रद्धेय शैलेंद्र शास्त्री नैमिषारण्य यांच्या श्रीमुखातून यावेळी या श्री राम कथेचं सुंदर असं आयोजन आहे. दुपारी 2 ते 5 या दरम्यान ही कथा राहील. या पद्धतीने आणि रात्री नामवंत जे कीर्तनकार आहेत, जे परंपरेचे कीर्तनकार आहेत, ज्यांचं कीर्तन श्रवण करणं आपल्या सर्व जे मुमुक्षु जिज्ञासू आहेत त्यांच्यासाठी एक पर्वणी असते. अशी सगळी नामवंत कीर्तनकार आहेत. तर त्यांची रात्री कीर्तनाची कार्यक्रम आहे. भरगतचं सकाळपासून तर रात्रीपर्यंत कार्यक्रम आहे. सर्व समिती आणि फैजपूर ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि खूप हिरिरीने सहभाग घेऊन ग्रामस्थ हा महोत्सव संपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. मी पंचक्रोशीत सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. हे माझ्या हातात निमंत्रण पत्रिका आहे. आपल्यापर्यंत ही पोहोचेलच व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष किंवा हेच आपल्याला सर्वांना आमंत्रण आहे. सर्वांनी उपस्थिती द्यावी, मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी आणि या पर्वणीचा लाभ घ्यावा. तन, मन आणि धनाने सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, सहयोग करायचा आहे असं आवाहन मी करतो. कारण कार्यक्रमाची रूपरेषा फार मोठी आहे, आयोजन फार मोठं आहे. यासाठी आपण उपस्थिती पण महत्वाची आहे आणि समितीला सहयोग सुद्धा महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की याला इतिहास आहे या परंपरेला. आणि असे जे सप्ताह आहेत नियोजनबद्ध, शास्त्रशुद्ध, तर हे आपल्यासाठी विशेष परिणामकारक अशी आयोजनं असतात. ज्यामुळे आज समाजाला आणि समाजातील विशेष करून तरुण वर्गाला अशा आयोजनाची आवश्यकता आहे. कारण की आज परिस्थिती आपण जर बघितली तर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होण्यापासून अनेक गोष्टी अशा घडतायत. सरकार हे थांबवू शकत नाही, संस्कारच हे विषय थांबवू शकतात. म्हणून अशा संस्कार देणाऱ्या कार्यक्रमांची आज आवश्यकता आहे. तसंच या ठिकाणी आयोजन आहे. सर्वांना मी निमंत्रण देतो. मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि समितीला तन मन धनाने सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप सुंदर.
चांगलं आहे ना. गावातून एक हा सगळ्या गावाचा हा एकच उत्सव आहे. दुसरे कोणते उत्सव आहे? नवीन आहे ना आता हम्म. बाकीचे वाळ्याचे असतात. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.